नमस्कार, मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. रेसिपीला उशीर झाल्याबद्दल क्षमा. आज आपण मॉम्स किचनमध्ये बनवणार आहोत होममेड हॉटडॉग. हॉटडॉग बनवण्यासाठी मी 1 पाव स्वच्छ धुतलेलं चिकन मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यामध्ये 2 चम्मच अद्रक लसूण पेस्ट, 2 चम्मच मिरचीचा ठेचा, थोडासा पुदिना आणि कोथिंबीर बारीक कट करून आपल्याला लागेल त्या पद्धतीने आपण ब्रेड क्रम्ब टाकू. चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच हळद पावडर टाकून ते आपण सर्व मिक्स करून घेऊ. ब्रेड क्रम्ब चिकनमध्ये चांगलं मिक्स झाल्यानंतर ते आपण बाजूला 5 ते 10 मिनटं ठेवून देऊ. त्यामध्ये आपण ज्या भाज्या टाकणार आहोत त्या आपण फ्राय करून घेऊ. पॅनमध्ये 2 चम्मच तेल टाकून ते तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच अद्रक लसूण पेस्ट घेऊ. ती परतल्यानंतर 2 उभे चिरलेले कांदे टाकून आपण ते परतून घेऊ. कांदा थोडा परतल्यानंतर त्यात 1 उभी चिरलेली शिमला मिर्च टाकून थोडी परतून घेऊ. शिमला मिर्च आणि कांदा परतल्यानंतर त्यामध्ये गाजरचे उभे कापलेले काप, थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 चमचा शेजवान चटणी हे सर्व टाकून आपण परतून घेऊ आणि थंड होण्यासाठी ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. मी कसं करते ते तुम्ही बघा. आपल्या भाज्या परतून झाल्यानंतर आपण तयार केलेल्या चिकनचे आपण स्टिक तयार करून घेऊ. पावात मावेल त्यानुसार आपण स्टिक तयार करायचे. पॅनमध्ये तेल टाकून ते तापल्यानंतर मध्यम गॅसवर आपण स्टिक चांगल्या तळून घेऊ.
स्टिक चांगल्या ब्राऊन झाल्यानंतर त्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आपले स्टिक तळून झाल्यानंतर मी हॉट डॉगच्या पावाला ह्या पद्धतीने उभं चिरून घेतलं. पाव चिरून झाल्यानंतर त्यामध्ये एक साईडला पुदिन्याची चटणी आपण लावून घेतली. दुसऱ्या साईडला टोमॅटो सॉस, शेजवान चटणी मिक्स करून ती आपण लावून घेतली. पावाला सॉस लावून झाल्यानंतर त्यामध्ये आपण लिक्विड चीज टाकून घेऊ. लिक्विड चीज टाकल्यानंतर आपण परतलेल्या भाज्या त्यात थोड्या टाकून घेऊ. भाज्या टाकल्यानंतर आपण तयार केलेली स्टिक त्याच्यात टाकून घेऊ. परत थोड्या आपण भाज्या वरतून टाकून तो पाव आपण तव्यामध्ये गरम करून घेऊ. ह्या पद्धतीने आपला हॉट डॉग तयार. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.